प्रवासी आणि एसटी कंट्रोलर यांच्यामध्ये आता होणार आहे एक संभाषण. चला बघूया हे संभाषण हास्याच्या थांब्यापर्यंत कसा प्रवास करते ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत विनोदाची डबलडेकर प्रसाद खांडेकर आणि तिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. वडगाव बारामती 3854 वडगाव बारामती 3854 फलाट क्रमांक 5 वर लागली आहे. प्रवाशांना सूचना गाडी पुढच्या 10 मिनिटात सुटल. वडगाव बारामती 3854 फलाट क्रमांक 5. सफाई कर्मचारी बाळू गामटे सफाई कर्मचारी कुठं असाल त्वरित फलाट क्रमांक 3 वर जा. तिथं कालचं भंडाराचं जेवण कोणीतरी पोटातनं परत बाहेर काढून ठेवलंय. बाळू गामटे त्वरित पोचा. पुढील गाडी वडगाव पुणे 5662 वडगाव पुणे 5662 फलाट क्रमांक 3 वर लागते. फलाट क्रमांक 3 वर वडगाव पुणे बाळू गामटे 5662 लवकर या. बाळू गामटे वडगाव पुणे निघाली आहे 5662 लवकर या. दादा ते बाळू गामटे 5662 कोणत्या मार्गाने जाणार आहे? बाळू येणारच का रे? बाळू गामटे गाडीचं नाव आहे. आमच्या कर्मचाऱ्याचं नाव आहे ते. बस आपला टाइमपास करायला काय निघ. हुबळी वडगाव हुबळी 2234 वडगाव हुबळी 2234 फलाट क्रमांक 2 वर येते. हुबळी वडगाव हुबळी पेरणतू NH2234 NH2. बघू नका कर्नाटकचे कोण प्रवासी असेल त्यांच्यासाठी कन्नडचा अभ्यास करून आलोय. निघा. वडगाव हुबळी फलाट क्रमांक 2 वर येते. आली वडगाव बारामती 3854 10 मिनिटात निघते. पुढच्या 10 मिनिटात बारामती साठी निघेल गाडी. दादा जुन्नरला गाडी इथनच जाते का? जुन्नर गाडी बाकी आहे अजून. प्रवाशांना सूचना जुन्नर गाडी पुढच्या 20 मिनिटात लागेल फलाट क्रमांक 3 वर जुन्नर. दादा ऐकता का? इथं थांबू का मी? थांब त्याला काय होतंय. थांब की. वडगाव पुणे 5662 फलाट क्रमांक 3 वर लागते. बाळू गामटे लवकर पोचा. लोक तिकडे गुदमरले. चला लवकर जा तिकडे. दादा ऐकता का? हा बोला की. चालन नाही तर थांबलं तर थांब की त्याला काय चालन ना? ऐकता का दादा? ऐका ना ते मला हे काय म्हणले का तू आहे ना इथं कंट्रोलरच्या बाजूला येऊन उभी राहा म्हणून. ते शेप राहतं म्हणून. कसं दागदागिने घातलेत ना मी कधी एकटी दुखत नाही पण ते हे काय म्हणले कुणाच्या बाजूला येऊन उभी राहा? कंट्रोलर बाई कंट्रोलर नसते ते कंट्रोलर असते कंट्रोलर. मी आपल्या आडानी पडले. मला कुठं एवढं बोलता येतंय कठीण. कंट्रोलर बोलायला सोपं आहे. तुम्ही जे बोलता ना कंट्रोलर ते कठीण आहे. कळलं का? दादा तुम्ही पण लय भारी. ऐका ना पण इथं थांबले तर चालेल ना? थांबा त्याला काय होतं. थांबा. वडगाव पुणे 5662 वडगाव पुणे 5662 फलाट क्रमांक 3 वर लागले. पटकन त्या ड्रायव्हरने गाडी लगेच काढायची तिकडून. वडगाव पुणे. ऐकता का दादा? बोला ना. शालन आहे ना शालन 25 वर्षांनी भेटणार आहे माई मैत्रीण. चांगलंय. बालपणीची मैत्रीण आहे माई. आताच लग्न जमलंय ना तिचं. चांगलंय. वडगाव सटाणा 5 मिनिटात निघते गाडी. ऐकता का? ऐकता का दादा? सदाशिव मामा आहे ना त्यानं लग्न जमवलंय. सदाशिव मामा 5 मिनिटात सुटेल लगेच. बाय काय करताय इथं? मला कोण द्यायला होतं? हो नका करू. मी काहीतरी अनाउन्समेंट करतो. सदाशिव मामा सुटलेलाच आहे ऑलरेडी. तुमच्या सारखाच आहे ढेपच्या ढेप. बरोबर बोलले तुम्ही. बरोबर आहे बाई. पण काय लोकांना सदाशिव मामा सुटलेला बघायचं नाहीये. गाडी कोणती सुटते ते बघायचं ना. जरा शांत बसा. मी आपलं बोलत राहते. माझं काय थंडच. बाळू गामटे जाकी एक दोघांचा जीव गेला जाणार होय. कोण येतोय तिकडून? जा बाबा. माई मैत्रीण ना शालन. कोण आहे पोरगा माहितीये का? किराणा मालाचं दुकान आहे त्याचं. मामानेच बघून दिलं ना. चांगले. ऐकता का? पुणे मनमोड दूधवाला पण येते. पुणे मनमाड. पेट्रोल पंप पण आहे त्या पोराचा स्वतःचा. चांगले. ऐका का? आणि कसं आहे ना मला काय वाटतं माहितीये का? मराठी माणसानं बिझनेस केला पाहिजे. पण ना लय घाबरीत्यात. ऐकता का? माझे मिस्टर आहेत ना त्यांनी पण गॅरेज टाकलं होतं. ऐकता का? पुणे बाई हे करू नका. ऐकतोय मी. बंद पडलं नाही वाईट झालंय. बंद पडलंय काय बाई? मला आता इथे मी काहीतरी काम करतोय अनाउन्समेंट करतोय ना ते करू दे मला. सरकार काही करू नका. मला आपलं बोलायचे. पुणे मनमाड 5662
पुणे मनमाड गाडी फलट क्रमांक 6 ला लागली आहे. पुणे मनमाड. अयो मनमाडला जाते गाडी तुमच्याकडनं. हो हो. अयो मग आता सुटणार आहे का? कितीची गाडी आहे? बाई जुन्नरला जायचंय ना. मनमाडचं काय काढलं मध्येच? नाही नाही मला जुन्नरला जायचंय. मनमाडला माझी आत्या राहती, शांत आत्या, माहिती 3 नंबरची आत्या. अच्छा होय काय? ती तिथं राहती. ऐकता का? ती तिच्याकडे म्हणजे कधी जायचं म्हणलं तर मला बरं पडेल ना, माहिती असतं. तवा या बाई मी सांगन हा तुम्हाला. तेव्हा सांगा मग. गाडी कुठून कधी तवा या सांगतोय मी. हा हा. पुणे मनमाड. पुणे मनमाड गाडी फलट क्रमांक 3 वर सुटते. ऐकता का? मला सांगा ऐकता का दादा? मला सांगा माझी शांत आत्या आता काय करत असं सांगा ना. बाई माझी आत्या काय करत असेल मला माहिती नाही. तुमच्या आत्याचं कुठून सांगू? मी सांगते की 1 वर्ष झालं एक फोन नाही केलाय. तुमच्या आत्याचं कुठून सांगू मी? मी सांगते की मला माहिती माझी आत्या काय करत असन. अंगणात बसले असन वा काढीत. तिला लय आवड आहे. जीप वर भेटन तिला घेती जवळ आणि वा काढीत बसती. लय भारी आवाज करते. टाक टुक टाक टुक. भारी बर का माझी शांत आत्या. माझी शांत आत्या आहे ना, तिला 4 पोरं आहेत. होय होय. ऐका ना, जे धाकट आहे ना, धाकट ते लय माग लागलं होतं. म्हणत होतं मला मामाची पोर करायची, मला मामाची पोर करायची. ऐकता का? मामाची पोर कोण? ऐका ना. कोण? अगाशी म्या. पण म्या म्हणला आत्तेला नको बाय, मला नाही आवडत तुझं धाकट पोर, मला नाही तो पोराशी लगीन करायचं. हे बरं केलं. पण ऐका ना, ऐका ना म्हणजे बाई मी इथंच बघतोय ना, म्हणजे ऐकतोय मी इथे बघतोय का? मग तुम्ही मागून बोला ऐकता का? तर मी इथे बघीन. तुम्ही इथंच बघतोय ना मी आता. है ना? तुम्ही ना डिट्टो माझ्या दिरासारखे असेच फोन करतात ते. तर ऐका ना दादा, तर ते ना 4 नंबरच्या पोराला मी नाही म्हणले ना, आत्या लगेच वडगाव नांदगाव. वडगाव ना. ऐका ना, आत्या आहे ना माझी शांत आत्या, ती 3 नंबर आहे बरं का. वडगाव नांदगाव ना दादा, ऐका ना माझे पप्पा आहेत ना, ती 1 नंबर आहेत. 2 नंबर वडगाव आणि शांत आत्या 3 नंबर. ए वडगाव बारामती निघ ना. अरे निघ, तुला कळत आहे कोण आहे? हे ड्रायव्हर कोण आहे? अरे गाडी काढा हो. मागत तिकडे शिरूत तटली तुम्हाला कळ ना. तो ड्रायव्हर माग हॉर्न वाजून वाजून मला निघ. लय ओरडावं लागत हो तुम्हाला, ऐकते नाहीत माणसं. ऐका ना माझं तर आहे ना, काय सांगते तुम्हाला बरं का, मला ना बोलायची लय सवय आणि समोरचा माणूस बोलणारा भेटल ना तर मग अजून मज्जा येते. माझं कसं आहे ना, ते गिरणीच्या पट्ट्यासारखं आहे. तोंड चालूच राहतंय. घंग 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 चालूच असती. ए बाळू गमटे, अरे जा ना तिकडे साफ कर ना. डोकं खातो बडबड करतो. चल. ऐकता का? ऐका ना, मी काय म्हणते, मला तेवढी जुन्नरची गाडी लागली तर सांगा, सुटून जाईल नाही का. मग मला शालनला भेटायचं. ऐकताय ना तुम्ही? ऐका बरं का. बाई ऐका, ऐकतोय मी. हे गालाच्या बागा इथं चामकी लटकत नाहीये. हे कान आहेत. हितना बोललेलं डायरेक्ट जात यात कळलं. हे कान आहेत. दादा तुम्ही माझ्या दिट्ट दिरासारखे असेच फोन करतात ते. दादा ऐका ना, तेवढं फक्त मला आठवणीने सांगा जुन्नरच्या. सांगतोय. पणजी गाडी 4328. पणजी गाडी फलट क्रमांक 6 वर निघते. पणजी गाडी 4328. ए बारक्या, ए पणजीला विचारतोस ना मगाशी, सुट्टे जा पकड गाडी. शालन आहे ना, शालन 25 वर्षांनी भेटणार आहे. भया मला वाटलं लय उशीर झाला वाटलं. ऐकताय काय तुम्ही? ऐकतोय सगळं ऐकतोय. वाटलं शब्द 2दा बोलत तुम्ही. बया मला वाटलं उशीर झाला वाटलं. 2दा बोलत, 2दा ऐकलं. मी काय बोलते ना, कधी कधी मलाच ऐकू येत नाही. चालतंय मला ऐकू आलं. शांत राहा. ऐकता का तुम्ही? बाई मी पाया पडतो बाई, मला काम करू द्या. पाया पडतो, काम करू द्या. काम तर केली पाहिजेत ना दादा. ऐकता का तुम्ही? काम कोणाला चुकलेत? तुम्हाला सांगते, माय मामा आहेत ना असेच तुमच्यासारखे बर का, काम करता करता गेले हो. तुमच्यासारखेच काम करता करता गेले. तुमच्यासारखे बाई काम करणाऱ्या माणसाला सांगाले. नाही सांगते, काम करतोय मला सांगाल काम करता करता गेले. ऐका ना, जरा दया करा हो. ऐका ना, कोकलतोय घसा बसला इथे. तसं नाही, जरा दया करा. बोलून गेले हो. तुम्ही मनाला नका लावून घेऊ. दादा ऐका ना, पाणी पितं का? नकोय मला पाणी. मला जरा बरं वाटन. मला पाणी नकोय. महाबळेश्वर 11 महाबळेश्वर. ए कोण आहे ड्रायव्हर? कोण आहे महाबळेश्वरचा? ओय अरुण कदम. अरे काय करतोय? ओ अरुण कदम काय करताय? तुम्हाला माणसं दिसत नाही, गाडी माणसांवर टाकताय. गाडी बरोबर घ्या, बरोबर लावा तिकडं. डोकं फिरवताय. इथनं महाबळेश्वरला पण जाते का हो गाडी? का हो महाबळेश्वर म्हणजे का ऑस्ट्रेलियाला की अमेरिकेला आहे? महाबळेश्वरची की वेगळीच मजा आहे. बोला काय मजा आहे? बोला. ऐका ना, तुम्ही ऐकतीच नाही.
नाही हा. महाबळेश्वरचं काय झालं हा. माझं धाकटा पोरगा ना बंडू हा महाबळेश्वरचा आहे महाबळेश्वरचं आहे म्हणजे हा, आम्ही माग गेलतो 2 जण फिरायला महाबळेश्वरला ना 2 महिन्यात आलो आणि बंडू झाला बाई म्हणजे बंडू महाबळेश्वरचा नाही वडगावचाच आहे. महाबळेश्वरला गेला गेला 2 महिन्यात बंडू कसा येईल? ए कोण आहे कोण आहे त्या ड्रायव्हर? अरुण कदम या ना बोललो तुम्हाला संपर्क करा इकडे लवकर. ऐका ना दादा ऐकता का तुम्ही जाणार का महाबळेश्वरला? नाही मला नाही जायचं. जा ना म्हणजे बंडू येईन. बाई माझ्या बंडूला आता बंडू होईल. एवढा झालाय माझा बंडू. एवढा मोठा झालाय का बाय? वाटती नाही तुम्ही तसे धडधाकट आहे. मला नकोय बंडू कळलं. यंग दिसता तुम्ही. महाबळेश्वरचा बंडुकटर कोण? अरे बंडुकटर म्हटले तुम्ही सेम सारखे. कोण आहे कंडक्टर? कोण आहे? प्रभाकर मोरे. लवकर या हो दोघांनी इथं संपर्क करा लवकर या इकडे. डोकं फिरवता. ए वडा कोणी टाकले आत? वडा बाहेर लावा. शिटा भरायच्या नाहीत फालतू मध्ये. वडा बाहेर लावा. वडा बाहेर लावा. हा वडगाव बीड 63 64 वडगाव बीड फलाट क्रमांक 6 वर सुटतंय. ऐका ना इथनं बीडला पण गाडी जाते का? हो जाते. मज्जा आहे. बाई बीडला गाडी जाते ह्याच्यात कसली मज्जा आहे? माझं बीडला कोण राहत असन ओळखा बरं? मला कसं माहिती असेल? मला सांगा ना माझं बीडला कोण राहत असन? दादा. हा चुकलं. अरे रे हरलो बस. दादा तुम्ही लई फोन करता बर का. तुम्ही ऐकती नाही. सांगा ना माझं बीडला कोण राहत असन? मला नाही माहित. तुम्ही सांगा कोण राहतं. कोणीच नाही. मग कशाला सांगताय? तुमचं बीडला कोण राहत? बाई माझं पण कोणीच नाही राहत. अंगाशी माझं बी बीडला कोणी नाही राहत. तुमचं बी बीडला कोणी नाही राहत. मग आपण कायला बीड बद्दल गप्पा मारितोय? अरे काय बाई तुम्हीच विचारलं ना बीड बद्दल. मी कुठे विषय काढला? अहो तसं नाही. मी आपलं विचारलं जस्ट फन केलं एवढंच. बाकी काय नाही. बाई मी तर फन करायला नाही आलोय. ऐका ना दादा ऐका ना तुम्ही ऐकती नाहीत. मी मस्ती केली. ऐका ना तुम्ही. बोला ना ऐकतोय. बोला ऐका तुम्ही. ऐकतोय बोला ना. नाही बोला हो ऐकतोय. ऐका तर. ऐकतोय बोला 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 बोलू तर द्या मला. ऐकतोय बोला ना. बोला ऐकतोय. ऐकतोय बोला ऐकतोय. बोला बोला ऐकतोय. ऐकतोय ना बोला हो. बोला ऐकतोय. ऐकतोय ना बोला. बोला ऐकतोय. ऐकतोय ऐकतोय बोला. सगळ्यात भारी संभाषण आम्ही आता ऐकलं. फारच मजा आणली. क्या बात. सुपर्ब. हास्यरसिक प्रसाद दा. बहारदार. मजा आली. खूप मजा आली. फार गोड विषय होता आणि फार मस्त लिहिला स्पशा. सगळ्यात आधी सेटिंग डिपार्टमेंटसाठी टाळ्या. अत्यंत थोडका आणि तितकाच बोलका असा हा सेट आहे. म्हणजे इतकं कमाल ऑब्झर्वेशन आहे. तो जो ॲम्प्लिफायर लावलाय तिथपासून तो माईकला बांधलेला रुमाल, त्या भिंतीवर टांगलेली ती पत्र्याची पेटी, ते दोन्ही बोर्ड, लाजवाब ऑब्झर्वेशन. लाजवाब. फार मजा आली. पशात तो कंट्रोलर इतका परफेक्ट उभा केला असतो. ती अशीच असतात माणसं. त्यांनी तू बारीकसा गंध लावलंयस कपाळावर, तिथपासून तो गळ्यात अडकवलेला रुमाल, त्यांची बोलण्याची पद्धत, अप्रतिम कॅरेक्टरायझेशन. अप्रतिम. फार मजा आली. नमा मस्त. वंडरफुल. फारच मजा आली. हा हास्याचा प्रवास महामंडळाने आमच्यापर्यंत पोहोचवला त्याच्याबद्दल त्यांचे आभार. मस्त मजा आली. सोनाली ताई. फारच मस्त. मला सगळ्यात आधी विचारायचंय की हे 3 प्रवासी ज्यांना कुठंच जायचं नव्हतं ते आता का आले नाहीयेत? एकही गाडी त्यांना पटली नाही. मला ते फार आवडले. आणि मला प्रसादनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला मम म्हणावं असं वाटलं. इतका गोड आहे सेट आजचा. मला लोगो फारच आवडला. त्यातला हास्याचा प्रवास तर फारच गोड आहे. मस्त मस्त. थँक्यू ताई. थँक्यू. मला एकदा फक्त इथे आता तुम्ही विषय काढलाय म्हणून सरांबद्दल बोलायचं, गोस्वामी सरांबद्दल, की किती छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला आत्ता हा रुमाल जो आहे तो अगदी डिटेलिंग गोस्वामी सरांनी शेवटी केलं की ते रुमाल बांधा. मग तो जाड रुमाल नाही, तो पातळ रुमाल असतो. तोच त्यांचा काय म्हणतात बेस कट करण्यासाठीचा त्यांची ती आयडिया असते वगैरे वगैरे. सो हे छोटं छोटं डिटेल म्हणजे एवढंही लक्ष वेधलं जातं. एकदा सरांचं फार छान. वाव.